कोण बोलताय? अंकलेश मोकल बोलतो. राज साहेबांचा एक महाराष्ट्र सैनिक. कोण बोलताय? अंकलेश मोकल बोलतोय. अंकलेश मोकल. अंकलेश मोकल. हा बोला. तुम्ही राज साहेबांबद्दल चुकीचं स्टेटमेंट कसं देता हो? कशाचं स्टेटमेंट हो? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अहो, आहे. आता पण तुम्ही- त्रिभाषिक आता- 3 भाषा ऐका- शिकवण्याचा ऐका- राष्ट्रीय ऐका- अधिकार आहे. बाल आता- हक्काचा आता- अधिकार आहे आता- भारतीय आता- संविधानातील आता- आर्टिकल हिंदी 21 भाषा- खाली. हिंदी भाषा लादली जाते. मला सांगा, हॅलो. 3 भाषा हॅलो. शिकवण्याचा अधिकार असल्याच्या नंतर आपण काय लोकांच्या लेकराला तुम्ही- घरातल्या खिशातल्या पैशानं शिकवतो का हो? अधिकारानं, तुम्ही- संविधानाच्या तुम्ही अधिकारानं तामिळनाडूमध्ये लेकरांना जावा, शिकवा. अरे आंध्र तुम्ही प्रदेशमध्ये तुम्ही जावा, गुजरातमध्ये तुम्ही जावा, जाऊन तिथे सांगा ना, तिथे इंग्लिश शिकवा जाते का म्हणून. बघा. पण महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू तुम्ही आंबेडकर, सांगा मला फक्त. आणि तुम्ही महात्मा मराठी- ज्योतिबा तुम्ही फुले, मराठी असून सावित्रीबाई तुम्ही फुले हिंदीचा का वापर करता? यांचा जन्म झालेला आहे. इथून जास्तीत जास्त शिक्षण मिळालं पाहिजे ना. राज ठाकरेचा एकट्याचा जन्म झालेला नाही. हे महाराष्ट्र हे शिक्षणाचं माहेरघर आहे. आणि महाराष्ट्र आणि जो महाराष्ट्र शिक्षणाचं शिक्षणाचं माहेरघर दूध तुम्ही पिल तो हिंदी भाषा गुरगुरल्याशिवाय आमच्या राहणार नाही. लागली जाते. वस्तुस्थिती हा, तुम्ही मराठी आहे. आहात. असं नसतंय तुम्हाला- होत. काही एवढं- होत नसतंय. तुम्हाला- दादागिरी तुम्हाला धमकीने एवढी काही पण होत अक्कल नाही. आहे का? 3 भाषा हा? शिकवल्या तुम्ही जातील. तमिळनाडूला जावा, हिंदी तुम्ही 3 भाषा गुजरातला जावा, शिकवल्या तिथे जातील. हिंदी भाषा शिकवली का जाते बघा. हा? 3 भाषा एवढी- शिकवल्या तुम्हाला एवढी जातील. अक्कल- कोणी अक्कल सुद्धा आहे का? थांबवू नाहीतर शकणार नाही. वेल्डिंगची चष्मा मारून फिरता आणि राष्ट्रभर चुकीचं स्टेटमेंटला उद्या तुमच्या घरावर हल्ला आला तुम्ही जिम्मेदार तुम्ही असतात. माझ्या घरावर हल्ला करण्याची धमकी द्यायची नाही. मला भीती वाटत नाही. हा, भीती वाटत नाही. उद्या नाही. उद्या मला तुम्ही गाडीमध्ये दिसलात ना, तुमची गाडीची काच फुटली जाईल हे लक्षात ठेवा. प्रत्येक मी महाराष्ट्र बघा- सैनिक तुमच्यावर रागाने बघणार आहे. तुम्ही अशा धमक्या देऊ नका. हा. संविधानिक बाजू नेमकं मांडताना नाही. अशा अहो तुम्हाला धमक्या एवढं पण नका. समजत नाही का? हिंदी भाषा लादली जाते आपल्यावर. कुणी हा? कुणी सांगितलं तुम्ही तुम्हाला? तमिळनाडूला राज जावा, ठाकरेंचं तुम्ही पत्र आंध्र प्रदेशला वाचलं जावा, का तुम्ही तुम्ही? गुजरातला जावा, तिथे तुमचं हिंदी भाषा शिक्षण आहे का किती बघा. आहे? तुमचं शिक्षण मग- किती आहे? माझं ग्रॅज्युएट शिक्षण आहे. हिंदी भाषा ग्रॅज्युएट लादली आहेत जाते ना, म्हणून तर आम्ही राज विरोध करतो. ठाकरेंचं पत्र हा. वाचलं का तुम्ही? काय लिहिलंय राज ठाकरेंनी? अगोदर तर हिंदी भाषेला विरोध केला, आता तर म्हणते की तिसरी भाषाच नाही शिकवली पाहिजे. अरे तिसरी चाइल्ड भाषा शिकवली सायकोलॉजिस्टला पाहिजे. विचारा ना हा, जाऊन. तिसरी भाषा चाइल्ड शिकवली पाहिजे. सायकोलॉजिस्टला तुम्ही जावा, तुम्ही गुजरातला जावा, तिथे ऐका भाषा बघा. सायकोलॉजिस्टला हा? चाइल्ड तुम्ही सायकोलॉजिस्टला मला एखाद्या एवढं- चाइल्ड सायकोलॉजिस्टला जाऊन बोला तुम्ही- जरा. तुम्ही गुजराती आहात का? हे पहा, तुम्ही असं तुम्ही विचारण्याचा गुजराती आहात का? अधिकार नाहीत. तुम्ही समाजात गुजराती माफी आहात मागा का? तुम्ही. युपीचे भैया तुम्ही आहात. तुम्ही तुम्ही माफी गुजराती मागा. का युपीचे भैया तुम्ही सांगा मला. या एवढं धमक्यांना उत्तर द्या. घाबरत नाही की तुम्ही मी. मराठी आहे तुम्ही. अहो लाज वाटली नाही तुम्हाला मराठी भाषा या हिंदी भाषेचा तुम्ही धमक्यांना मी स्वीकार करता. घाबरत नाही. संविधानिक बाजू मांडताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. संविधानिक बाजू मांडताना मला भीती वाटत अहो, नाही. अहो, अशा- तुम्हाला एक अशा लाज भीती- वाटली पाहिजे. तुम्ही हिंदी अशा भाषा गोष्टीला स्वीकार करता भीक म्हणून. घालत नाही हा? मी. समजले का? तुम्हाला मी लास्ट आम्ही राज साहेबांवर आता चुकीचे जे अरे स्टेटमेंट दिली बाबा, तुम्ही ना, राज तर तुमच्या गाडीच्या काचा राज फुटतील. ठाकरेंना सुधारायला हा. सांगा. राज ठाकरेला सुधारायला सांगा.